आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत। केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली। आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं। सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये। आणि मग केंद्र सरकारला आपण ही विनंती केली मागच्या वर्षी आणि मला सांगताना आनंद वाटतो एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली। आणि एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की कदाचित याच्यात 4-5-10 लाख रुपये अजून वाचले असतील। पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होतं। त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन। ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला। आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय। त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे। त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे। रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत। आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासून रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही। यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे, अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत।